गेल्या 2009 सालापासून माननीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले साहेब यांनी भीमशक्ती आणि शिवशक्तीचा नारा दिला. अगोदर महाराष्ट्राचे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशी भीमशक्ती आणि शिवशक्तीची या ठिकाणी बोलणी करून महाराष्ट्रामध्ये भीमशक्ती आणि शिवशक्तीची स्थापना केली. त्यामध्ये शिवसेनेबरोबर भाजप हाही घटक पक्ष त्यामध्ये होता, परंतु कालांतराने काही कारणामुळे भाजप त्या ठिकाणी बाहेर पडला आणि आठवले साहेब आणि भाजप ही एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये एक मोठी महाविकास आघाडी तयार झाली. या माध्यमातून या ठिकाणी लोकसभेच्या जागा लढवल्या गेल्या, विधानसभेच्या जागा लढवल्या गेल्या. या ठिकाणी आठवले साहेबांनी माहितीच्या माध्यमातून भाजपकडे लोकसभेला जागेची मागणी केली होती, परंतु त्या मागणीची पूर्तता या ठिकाणी झालेली नाही. त्यानंतर विधानसभा लागली, त्यावेळी आठवले साहेब माननीय महाराष्ट्राचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी या ठिकाणी विधानसभेसाठी मागणी केली, परंतु या ठिकाणी पक्षाच्या तोंडाला पानपुष्टी केली. आज महाराष्ट्रामध्ये आता या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून महाविकास आघाडीकडे म्हणजे भाजपकडे या ठिकाणी विविध जागेची मागणी करण्यात आली. या ठिकाणी पक्षाला डावलले गेले. आज महाराष्ट्रभर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. या ठिकाणी जिल्ह्याचे सर्व धुरंधर आपापल्या पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लढवत आहेत. आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणुका लढवत असताना महायुतीकडे जागेची मागणी केली महाराष्ट्रभर, परंतु या ठिकाणी कुठेही कार्यकर्त्याला विश्वासात घेतलं नाही. म्हणून प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आमचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष नंदकुमारजी येणार आहेत. आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी राजाभाऊ सरवदे यांच्याशी चर्चा केली आणि हे जर असं राहिलं तर कार्यकर्त्याला या ठिकाणी नाही कधी मिळणार. म्हणून राजाभाऊ सरवदे साहेबांशी या ठिकाणी चर्चा झाल्यानंतर त्या अनुषंगानं गेल्या 10 तारखेला वेळापूर येथे जिल्ह्याची बैठक झाली आणि त्या बैठकीत कार्यकर्त्याचं पण जाणून घेतलं गेलं आणि त्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांचा सूर आला. या ठिकाणी भाजप जर आपल्याला या ठिकाणी तोंडाला पानं पुसत असेल आणि निवडणुकीपुरता आपल्याला जर वापर करून घेत असेल तर एक वेगळा विचार या ठिकाणी केला पाहिजे असे कार्यकर्त्याचा सूर राजाभाऊच्या कानावरती गेल्यानंतर राजाभाऊने त्या ठिकाणी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये कार्यकर्त्याला स्पष्ट आदेश दिलं की आपण या ठिकाणी ज्या ठिकाणी आपला कार्यकर्ता निवडून येईल, ज्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्याच्या अंगावरती मुलांना पडत त्या ठिकाणी कुठल्याही पक्षाबरोबर आपण तडजोडी करून या ठिकाणी आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लढवायची. म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली तालुक्यामध्ये आणि एक निर्णय या ठिकाणी घेतला की आज पाहिलं सोलापूरमध्ये लोकसभेचे इलेक्शन झालं, त्या ठिकाणी राष्ट्रवादीची तुतारी या ठिकाणी काँग्रेसचं त्या ठिकाणी सीट आलं, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होतं. या ठिकाणी विधानसभा झाली आणि याही ठिकाणी आमदार उत्तमराव जानकर या ठिकाणी चांगल्या पद्धतीने निवडून आलेले आहेत. म्हणून आपण विनर तालुका विनर जिल्हा म्हणून या ठिकाणी विचार केला आणि सर्व कार्यकर्त्याने आपण तुतारीकडे या ठिकाणी मागणी केली. त्यांनी आमच्या मागणीला अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि आपल्या तालुक्याचे अध्यक्ष गिरीजी सत्तापे यांच्या सुनेची पत्नी यांना या ठिकाणी वेळापूर मतदारसंघातून जिल्हा परिषदेची संधी दिलेली आहे. त्या अनुषंगाने मी या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेच्या आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो की हा पॅटर्न आहे तो आठवले साहेबांच्या कानावरती गेलेला आहे आणि हा पॅटर्न आमचा संकल्प आहे की आजपर्यंत या ठिकाणची भाजपची वागणूक पाहता हा पॅटर्न महाराष्ट्रावर गेला पाहिजे. आज आम्ही तालुक्यात हा पॅटर्न राबवतो, उद्या जिल्ह्यातही हा पॅटर्न आम्ही या ठिकाणी राबवणार आहोत. या ठिकाणी राजाभाऊ सर्वजणी 10 तारखेच्या बैठकीमध्ये भूमिका स्पष्ट केलेली आहे. तर हे आपल्यासमोर या पक्षाची अशी पद्धतीने भूमिका आहे. आपल्याला काही कुणाला प्रश्न विचारायचे असेल आमचे जिल्हाध्यक्ष म्हणाले की आठवले साहेबांच्या आदेशानुसार आठवले साहेबांनी स्पष्ट आदेश दिले की महायुतीबरोबर राहावं आणि आपण तर म्हणता की राजाभाऊ सांगितलं की तर तुम्ही लोकल लेवलला ॲडजस्ट करा. मग हे पक्षामध्ये विचारांची दुभागणी होत नाही का? जिल्हाध्यक्ष या ठिकाणी पक्षाची भूमिका योग्य पद्धतीने मांडत आहेत. या ठिकाणी आपण पाहिलं की आठवले साहेब हे माहितीचे आहेत, केंद्रात ते राज्यमंत्री आहेत आणि या ठिकाणी आठवले साहेबांच्या पद्धतीने स्टेटमेंट करता येत नाही. आणि या ठिकाणी राजाभाऊ सर्वजणी सोलापूरमध्ये माहितीच्या माध्यमातून भाजपकडे जागा मागितल्या होत्या, परंतु तिथं त्यांना डावलण्यात आलं. म्हणून सर्व कार्यकर्त्यात एक मोठा असंतोष आहे आणि त्या अनुषंगाने जिल्हाभर कार्यकर्ता असंतोषामुळे एक वेगळी वाट चोखाळत आहे आणि वाट पूर्ण महाराष्ट्रभर जाणार आहे. कालच्या आदेश पाळणार की आता आठवले साहेबांचा आदेश पाळणार मारपे या ठिकाणी प्रत्येक वेळेस आठवले साहेब सांगतात की मी कार्यकर्त्याला न्याय देऊ शकलो नाही. मी जरी केंद्रात मंत्री असलो तरी मी कार्यकर्त्याला या ठिकाणी न्याय देऊ शकत नाही. पण कार्यकर्त्याला या ठिकाणी सक्षमपणे उभा राहायचं असेल तर विविध माध्यमातून हा कार्यकर्ता उभा राहायला पाहिजे अशी आठवले साहेबांची भूमिका आहे. राजाभाऊ सर्वजणींची या ठिकाणी भूमिका आहे. कालच्या त्यांच्या सोमनाथ भोसले यांच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक असं वक्तव्य केलेलं आहे की त्यांनी 38 वर्ष झालं चळवळीमध्ये काम करत असताना आठवले साहेबांबरोबर आहे आणि तालुका लेवलचे जे कार्यकर्ते आहेत ते त्यांना सोडून गेले असं त्यांनी एक वक्तव्य केलं होतं. त्या संदर्भात माझा प्रश्न मिलिंद नाना सरताप यांना आहे. काय सांगाल तुम्ही याविषयी? यामध्ये सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि उपस्थित विचारपीठावर सर्वच राज्य पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्याचे तालुके सर्व पदाधिकारी यांचं मी स्वागत करतो. खरं तर तुमचा जो प्रश्न आहे तो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की त्यांच्या 38 वर्षाच्या चळवळीमध्ये काम करण्याला आमची हरकत नाही. आठवले साहेबांच्या सोबत आणि राजाभाऊ सर्वदे साहेबांच्या सोबत आणि आठवले साहेबांच्या पक्षासोबत ते 38 वर्ष आहेत. पण आपल्या माध्यमातून म्हणणार त्यांना एक सवाल आहे की आपल्या माध्यमातून किती जिल्हा परिषद, किती पंचायत समिती सदस्य पक्षाचे, आपल्या तालुक्यामध्ये किती ग्रामपंचायतचे सदस्य, किती सरपंच आपण त्या माध्यमातून निवडून आणले हे आपण जाहीर करावं. हे करत असताना पक्षाचा तालुक्याचा प्रमुख या ठिकाणी निवडणुकीला उभा राहत असताना आपण अशी वल्गना करणं हे तुमच्यासारख्या 38 वर्ष झालेल्या नेत्यांना ते शोभलं जात नाही. म्हणून आपण आपल्या कार्यकालामध्ये आपण जिल्हा परिषदेला पाठीमागे 2012 साली ज्यावेळेस आपली युती झाली शेतकरी संघटना आणि त्या माध्यमातून रिपब्लिक पक्षाची, त्यामध्ये 2 जिल्हा परिषद 2 पंचायत समिती जागा रिपब्लिक पक्षाला मिळाल्या होत्या. त्यामध्ये 1 जिल्हा परिषद सदस्य आणि 2 पंचायत समिती सदस्य हे एपी फॉर्मवर रिपब्लिक पक्षाचे होते आणि दुसरा एक एपी फॉर्मवर असणारा उमेदवार की 200 मतांना पडला. ते पडण्यामध्ये ह्यांचीच काही भूमिका आहे. म्हणून कार्यकर्ता हा सक्षम झाला नाही पाहिजे ही जर त्यांची भूमिका असेल तर ही त्यांची दुर्दैवी भूमिका आहे. तुमच्या 38 वर्षाच्या कामाला काही त्या ठिकाणी जाऊ. कालच्या प्रेसमध्ये जिल्हाध्यक्ष असे बोलले की महायुतीनं इथल्या नेतृत्वानं झडपीची 1 जागा आणि पंचायत समितीची 1 जागा सोडली होती असं त्यांचं वक्तव्य आहे. मग ते कुठल्या सोडले होते असं त्यांनी कुठल्या गणाच्या कुठली गट सोडला असं काय त्यांनी सांगितलं, त्याबद्दल काय सांगा? त्यांनी जाहीर करावं. आपण आम्हाला काय जागा सोडलेली नाही, त्यांनी जाहीर करावं. आम्हाला रामभाऊसाहेब त्यांनी एकही जागा सोडलेली नाही. जर कुठल्या सोडल्या असल्या तर सोमनाथ भोसले जाहीर करावं. जिल्हाध्यक्ष खोटे बोलतायत का? जिल्हाध्यक्ष खोटे बोलतात? 100% खोटं बोलतात. त्यांनाच माहित नाही खोटं बोलते का खरं बोलते ती त्यांनाच माहिती. 38 वर्षाचा या चळवळीमध्ये जर घालवलं असं आणि काल सोमनाथ भोसले यांनी त्यांच्या पक्षाचे म्हणजे काल ते जिथं त्यांच्याबरोबर हजर होते त्यांना सोडून तुम्हा सगळ्यांना त्यांनी टोळकं सुद्धा असं उल्लेख केलेला आहे, टोळी असं म्हणलेलं आहे. त्या संदर्भात काय त्या पत्रकार परिषदेमध्ये जबाबदार जिल्हाध्यक्ष आहेत ते
सर्व कार्यकर्त्यांना टोळी हा त्यांनी शब्द वापरला, त्याबद्दल आपली भूमिका आहे केंगार साहेब? खरं तर सोमनाथ भोसले रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी आहेत, त्यांना ही भाषा शोभत नाही. हे NK साळवे, शामराव भोसले, मी स्वतः नंदकुमार केंगार, भारत आठवले, आमचे तुकाराम बाबर, आमचे दयानंद हांजे, आमचे युवराज वाघमारे, ही जी सगळी मंडळी आहेत, आमचे दत्तू पाटील कोडूचे, यांनी आयुष्याचे 40, 45 वर्ष घरादारावर विस्तृत ठेवून घरादाराची राखरांगोळी करून या लोकांनी आंबेडकर चळवळीला आपलं जीवन समर्पित केलेलं आहे आणि कुटुंब आणि स्वतःचं आयुष्य यांनी उद्ध्वस्त केलेलं आहे. एवढं मोठी त्याग करणारी माणसं या ठिकाणी काम करतात. आज किरण सारखे तरुण मंडळी राज्यावर काम करतात, मिलिंद सातव्यासारखी आमची तरुण मंडळी या ठिकाणी काम करतात. सगळीच आम्ही आता इथं सगळी आम्ही सांगतो, नाव सगळं आपण राहिलं तर थोडं माफ करतो, पण एवढी त्यागी आणि ज्यांनी ह्या तालुक्यात पक्ष उभा केला. खरं तर आम्ही ज्या वेळेला काम सुरू केलं तेव्हा सोमनाथ भोसले खूप छोटे होते, अर्ध्या चड्डीवरती फिरत होते. त्यांना आम्ही आमच्या बोटाला धरून ते चळवळ शिकले आणि आम्हाला जर ते या ठिकाणी आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्याला टोळी म्हणत असतील तर त्यांचा बोलवता धनी हा राम सातपुते. आता सोमनाथ भोसले हे धम्माचं काम करतात. धम्मामध्ये शत्रूचं सुद्धा कल्याण व्हावं असं म्हणणारा मंगल मैत्रीचा एक संदेश धम्मामध्ये आहे. आणि सोमनाथ भोसले जर धम्माचं काम करत असतील तर ती बौद्ध आहेत का, ओरिजिनल बौद्ध आहेत का, धम्माचं काम करतात का, याबद्दल थोडी आपल्याला शंका वाटते. त्यामुळं मी आता त्यांनी आपल्याला टोळी म्हणलं, आता मी त्यांना म्हणलं की किलवर गुल्ह्याची टोळी, ही किलवर गुल्ह्याची टोळी असं जर मी म्हटलं तर ती योग्य दिसत. एकंदरीत आता तुमची इथून पुढं काय भूमिका असणार आहे? मिलिंद नाना यांच्या सौभाग्य वतींना वेळापूर जिल्हा परिषद गटातून उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि आज अर्ज छाननीमध्ये त्यांचा अर्ज वैध सुद्धा ठरलेला आहे. एकंदरीत परिस्थिती काय असेल, तुमची पुढची भूमिका काय असेल? हे बघा पत्रकार बंधू, आपण या तालुक्याचा खडाखडा आपल्याला माहिती आहे, आपण वृत्त संकलन करतो. आमची सुरुवातीची जी भूमिका होती, आमची जी वेळापूरला मिटिंग झाली NK साळवे साहेबांनी सांगितलं की आम्हाला जिंकण्याच्या प्रक्रियेमध्ये निवडणूक लढायची, आम्हाला हरण्याच्या प्रक्रियेमध्ये निवडणूक लढायची नाही. आठवले साहेब महायुतीबरोबर आहेत, आठवले साहेबांचा आदेश आम्ही पाळतो. या ठिकाणी परिस्थिती अशी आहे की आठवले साहेबांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना या जिल्ह्यामध्ये फोन करून स्वतः उमेदवारी द्यायला सांगून सुद्धा भाजपच्या काही कार्यकर्त्यांना नेत्यांना इतकी मस्ती आली की आठवले साहेबांचा आदेश सुद्धा कालच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी पाळलेला नाही. आपण अकलूजची निवडणूक बघितली की 3 प्रभाग आमच्या हातात आहे, RPIच्या 6 नगरसेवक आम्ही निवडून आणू शकतो, 4,500 मतं आम्ही त्या रामसातपुते याला टाकू शकतो पॅनलला. ते आम्ही एवढ्या जरा क्रॉस वोटिंग केलंय 4,500 पण त्यावेळेला सुद्धा RPIला या ठिकाणी एक जागा त्यांनी सोडलेली. या ठिकाणी आम्ही जी युती केलेली आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या पक्षाबरोबर युती केलेली आहे तुतारी. आपल्याला पत्रकार बंधूंनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करीन, आपण बघा महायुतीतले सगळे घटक पक्ष यावेळेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांच्या तुतारीच्या पक्षाबरोबर आहेत. आठवले साहेबांचा रिपब्लिकन पक्ष, आम्ही सगळी या ठिकाणी तुतारी, या ठिकाणी शरदचंद्र पवार साहेबांच्या तुतारी पक्षावर काम करतो. आम्हाला त्यांनी निवडून येण्याच्या निकषातली दोन राजधानीचे 2 राजधानीचं मतदान आणि 2 राजधानीला जोडणारा मतदारसंघ आहे वेळापूर जिल्हा परिषद गट, जिथं उत्तम जानकरची राजधानी आहे आणि उत्तमराव जानकर साहेबांचं कुटुंब इथं मतदान करणार आहे. त्यामुळं तो तिथलं मतदान 100% होणार आहे. इथं मोहिते पाटलांचं अनेक 60-70 वर्षाचं योगदान आहे. महाराष्ट्राचं राजकारण त्यांनी कुळून पेलेलं आहे. मोहिते पाटील कुटुंब या मतदारसंघाचं मतदान आहे. या मतदारसंघात असा वेळापूर जिल्हा परिषदेचा मतदारसंघ RPIला त्यांनी सोडलेला आहे की RPIच्या उपेक्षित वंचित या कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी त्यांनी स्वतःच्या घरचा मतदारसंघ सोडलेला आहे. केंगार साहेब, यालाच जोडून मला एक प्रश्न विचारायचा आहे. खरं तर आपली युती ही भारतीय जनता पार्टीबरोबर नॅचरल युती आहे, परंतु इथल्या नेतृत्वानं RPIला पहिल्यापासून 19 पासून सन्मानाची वागणूक दिली नाही, आपण बघितलेलं आहे. खरं तर माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील असतील किंवा आमदार उत्तमराव जानकर असतील,
यांनी खरं शिव फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांची चळवळ मोडीत काढण्याचा प्रयत्न केलाय का आत्ताच्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाच्या माध्यमातून तो होतोय? उत्तम जानकर आणि मोहिते पाटील, मी सनातनी हिंदू दलित आहे असं कधी त्यांनी शब्द वापरला नाही. बापाला बाप म्हणण्याची आमच्याकडे प्रवृत्ती आहे. मागासवर्गीय आहे म्हणून राम सातपुतेला एका रात्रीत या तालुक्यानं आम्ही सगळ्यांनी स्वीकारलं, मतदान केलं, त्यांना या ठिकाणी निवडून आणलं. आपल्याला माहित आहे विधानसभेमध्ये मी सनातनी हिंदू दलित आहे म्हणून ते त्या ठिकाणची भूमिका मांडली. त्यामुळं राम सातपुते हा ओरिजिनल दलित आहे या शब्दावर आमचा विश्वास नाही. आणि अत्यंत घातक, अत्यंत खुनशी आणि कपटी राजकारण रामभाऊ सातपुते यांनी या तालुक्यात चालू केलेलं आहे. प्रचंड अराजकता या तालुक्यामध्ये माजवण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. म्हणून महायुतीतले सगळे घटक पक्ष, अजित पवारांचं घड्याळ असेल, एकनाथ शिंदेची शिवसेना असेल, आठवले साहेबांची RPI असेल, राजू शेट्टींची शेतकरी संघटना असेल, हे सगळे समविचारी पक्ष आहेत. हे सगळे पक्ष आज या ठिकाणी या तालुक्यात उतरेवर काम करत आहेत. आणि मिलिंद सरताप्यांना RPIला ही निवडून येण्याच्या निकषाची या ठिकाणी जागा दिलेली आहे. त्यामुळं आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी, आमच्या तालुक्यातली सगळी मंडळी या ठिकाणी, आम्ही आमचे युवक आघाडीचे आधी आमचे रवी बनसोडे ही मंडळी या ठिकाणी आहे. आमचे युवक आघाडीचे आमचे नवगिरे लोकसभेमध्ये RPI महाविकास आघाडीबाजून नसताना महाविकास आघाडीने विजय मिळवला. त्यानंतर विधानसभेला सुद्धा RPI नसताना महाविकास आघाडीने विजय मिळवला. अकलूज नगर परिषदेमध्ये सुद्धा RPIने वेगळी बाजू मांडली, तरी सुद्धा त्यांनी विजय मिळवला. आताच विजयाची शीट म्हणून तुम्हाला त्यांनी दिलंय, तर तुमच्यावर म्हणजे असं उपकार केलेत का त्यांनी असं? कारण तुम्ही तर काम केलं नाही, लोकसभेला केलं नाही, विधानसभेला केलं नाही, ना अकलूज नगर परिषदेला केलं नाही, म्हणजे तुमचा कुठलाच फायदा या कुठल्या पक्षाचा झाला नाही. तरी देखील तालुक्यातल्या नेते मंडळींनी RPIचा विचार केला. ही एक सांगा, आणि RPIचं तिकीट RPI म्हणून मी सत्तावेळेला दिलंय, वैयक्तिक प्रेमापोटी दिलंय. आणि भविष्यात तुमचा जो कॅन्डिडेट आहे तो राजाभाऊ आदेश पाळणार का मोहिते पाटलाचा का जानकर आदेश पाळणार? या ठिकाणी मिलिंद सरतापे आमची राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांच्या पक्षावर युती झालेली. कधी आता RPIला ही जागा सोडलेली आहे. वेळापूर जिल्हा परिषदचा गट RPIला सोडलेला. RPIला फक्त आम्ही चिन्ह हे तुतारीचं त्यांचं घेतलेलं आहे. आलं नाही, पण प्रभाव पूर्वी काय झालं, तुमचं सातत्याला मिळालं नाही ना लोकसभेला मिळाली, ना विधानसभेला मिळाली, ना अकलूज नगर परिषदेला मिळाली. म्हणजे RPIला त्यांना आजपर्यंत फायदा झालाय का? नाही झाला. आपण तरी सुद्धा तुम्हाला आज उमेदवारी दिली. आपण हे धैर्यशील बायांना विचारलं तर बरोबर. तालुका अध्यक्ष बोलतील. मुळामध्ये तुम्हाला एक पहिली गोष्ट सांगतो की 2019 पासून 2019ला हा मतदारसंघ रिपब्लिक पक्षाच्या वाटेला महायुतीच्या माध्यमातून सुटला. यामध्ये आमच्या देशाचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेबांनी इथला जो अधिकार होता तो आदरणीय या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील दादा यांच्याकडे तो सोपवला. आणि या ठिकाणच्या जागेवरती RPIचा इथला कुठलीही उमेदवार नव्हता, त्या ठिकाणी माजी आमदार राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामध्ये रिपब्लिक पक्षानं अगदी आमच्या शेवटच्या घटकापासून ते टॉपच्या अगदी राज्याच्या नेत्यापर्यंत, अगदी महाराष्ट्राच्या अध्यक्षांपासून ते शहराच्या सदस्यापर्यंत सर्व कार्यकर्ता तन्मन-धनानं पळाला. त्यांना निवडून आणण्यामध्ये सिंहाचा वाटा राहिला. यामध्ये मोहिते पाटील परिवारानं सुद्धा, या मोहिते पाटील परिवाराच्या हाताची करगळी त्यांनी धरली आणि रिपब्लिक पक्षाची जागा यामध्ये हा समीकरण घडलं आणि त्या ठिकाणी आमदार झाले. त्यांनी त्यांनाही या ठिकाणी सोडलं, त्यांच्याशी गद्दारी केली. राहिला विषय रिपब्लिक पक्षाचा की रिपब्लिक पक्षाला या निवडणुकीमध्ये कुठंतरी आजपर्यंतच्या 5 वर्षाच्या काळामध्ये एकही संधी त्यांनी कुठं दिली नाही. कार्यकर्त्याला साधी तलाठ्याच्या पुरवठा विभागाची कमिटी सुद्धा कार्यकर्त्याला कोणत्या ठिकाणी मिळाली नाही. ती एक त्या ठिकाणची खंत असताना तरीही आम्ही 24च्या निवडणुकीमध्ये प्रामाणिकपणानं इमानीद्वारे त्यांचं काम केलं, लोकसभेला त्यांचं काम केलं. या ठिकाणी आम्हाला एक खंत आहे की माळशिरस तालुक्यामध्ये वेळापूर गावचे उत्तमरावजी जानकर आमदार होत असताना, आमच्या गावातला आणि इथला भूमिपुत्र आमदार होत असताना आमची भूमिका रिपब्लिक पक्षाने आठवले साहेबांच्या आदेशाची प्रामाणिक राहिलेली आहे. या ठिकाणचे मोहिते पाटील की ज्या विजयसिंह मोहिते पाटलांनी रामदाजी आठवले साहेबांना लोकसभेमध्ये पाठवत असताना की 2दा या मोहिते पाटील परिवाराने मोलाचं योगदान त्या ठिकाणी दिलं आणि आठवले साहेबांना या ठिकाणी लोकसभेमध्ये पाठवण्यामध्ये त्या ठिकाणचा त्यांचा वाटा राहिला आहे. आम्ही त्या ठिकाणी आमची खंत आहे की आदरणीय भयांच्या विरोधामध्ये सुद्धा आमची भूमिका राहिली की पार्टीचा आदेश मानूनच आम्ही या ठिकाणी काम केलेलं आहे. परंतु त्याचं फळ जर तुम्ही आम्हाला विचारलं ते अद्याप कुठल्याच पत्रकारांनी विचारलं नाही. मला तुम्हाला सांगायचं, आठवणीत आणून द्यायचंय की आजही कार्यकर्त्याला कुठल्या प्रकारची संधी मिळालेली नाही. म्हणून नव्हे तर या माळशिरस तालुक्यामध्ये उपऱ्या माणसानं
ह्या तालुक्यात उपऱ्या माणसाला कधी स्वीकारलं नव्हतं आणि ती अराजकता माजवण्याची पद्धत या तालुक्यानं कधी स्वीकार नव्हती. परंतु आमची या ठिकाणची आज भावना झालेली आहे की उपऱ्या माणसानं तालुक्यामध्ये आपण स्वीकारलं. उपऱ्या म्हणतो एवढ्यासाठी की ते काय अफगाणिस्तानात जन्माला आले नाही, ते या महाराष्ट्रातलेच आहेत. परंतु उपरा हा शब्द एवढ्यासाठी आहे की या तालुक्यामध्ये हे गढूळ राजकारण करण्याचं काम कधी झालं नव्हतं. परंतु आपण या कालच्या निवडणुकीमध्ये पाहिलं असेल, या अकलूजच्या निवडणुकीत ते पाहिलं असेल, अतिशय खालच्या दर्जाला नेऊन ठेवण्याचं काम केलेलं आहे. या ठिकाणच्या लोकांना अराजकता ते म्हणतात. मला त्यांना या ठिकाणचा प्रश्न विचारायचा आहे की आपण या ठिकाणी अराजकता म्हणता, अराजकता आपल्याला 5 वर्ष सत्ता भोगताना मोहिते पाटलांनी आमदार करताना तुम्हाला दिसली नाही का साहेब? म्हणून या निवडणुकीमध्ये अकलूजच्या निवडणुकीमध्ये सुद्धा शेवटच्या 2 तासापर्यंत आमच्या पक्षाला या ठिकाणी झुलवण्यात आलं. कार्यकर्त्याला कुठल्या प्रकारची संधी दिली नाही. म्हणून आताच आमच्या NK साळवे साहेबांनी सांगितलं की अकलूजला वेळापूर्वी या ठिकाणी 10 तारखेला बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये ठरलं की आदरणीय महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि तुम्ही मागा प्रश्न विचारा जिल्हाध्यक्षांचा विषय की जिल्हाध्यक्ष त्या बैठकीचे अध्यक्ष होते. पश्चिम महाराष्ट्राचे राज्याचे जिल्ह्याचे तालुक्याची सर्व टीम त्या ठिकाणी आली. आपण त्याच 2 दिवसाच्या दरम्यानची बातमी आली असेल, ती बातमी प्रसिद्ध केलेली आहे, ती सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवू शकतो की त्यामध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि एकच त्या ठिकाणचा ठराव झालेला आहे की पत्रकार बांधवांना मला विनंतीपूर्वक सांगायचं आहे ही काय मिलिंद दर्तापेच्या स्वार्थासाठीची निवडणूक नाही. ही काय NK साळवे, केंगार साहेब असतील, तानाजी पवार असतील, या ठिकाणचे किरण तात्या असतील, SM गायकवाड असतील, भारतनाथ आठवले असतील किंवा या ठिकाणचे अजित मोरे असतील, किरण आमचे नितीन मोरे असतील, यांच्या अस्तित्वाची ह्यांना काहीतरी मिळावं म्हणून निवडणूक नाही. ही निवडणूक या ठिकाणची स्वाभिमानाची निवडणूक. म्हणून त्या निवडणुकीत जो निर्णय ठरला आणि त्या निर्णयामध्ये आम्ही भूमिका घेतली आणि ह्या भूमिकेमध्ये आम्ही स्वतः जिल्हाध्यक्षांना भूमिका सांगितलेली आहे. या ठिकाणच्या त्यांच्याबरोबर असणाऱ्या सरचिटणीसाला भूमिका सांगितलेली आहे, त्यांच्याबरोबर असणाऱ्या त्या चोरट्यांना भूमिका सांगितलेली आहे, त्या ठिकाणी असलेल्या जे बी त्यांच्यासोबत आहेत ते 14 जण आहेत त्या लोकांना त्या ठिकाणी आम्ही भूमिका सांगितली. तुम्ही म्हणताय की ही स्वाभिमानाची आमची लढाई आहे. आणि तुमच्या मागाच्या प्रश्नाला एक उत्तर या ठिकाणी देईल की तुम्ही एक प्रश्न विचारला आपण राजाभाऊ सरवदे साहेबांचा आदेश मानणार का मोहिते पाटलांचा मानणार? मी या ठिकाणी आपल्याला ठामपूर्वक सांगेन शिव फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ अहिल्याबाई होळकर या विचारधारेवर कार्यकर्ता करणारा मी कार्यकर्ता आहे. माझ्यासोबत सर्व वडीलधारी मंडळी आहेत. जेवढं माझं वय आहे तेवढं यांची चळवळ या ठिकाणची आहे. ह्यांच्या शब्दाशी कधी गद्दारी होणार नाही. राहिला मुद्दा राजाभाऊ सरवदे साहेबांना सुद्धा ते या चळवळीमध्ये मी त्यांना वडील मानतो, ते मी त्यांचा मानसपुत्र म्हणून मी तुम्हाला सांगेन. आदरणीय मोहिते पाटील परिवार आहे, आदरणीय जानकर परिवार आहे, यांच्या शब्दाला कुठेही कलंक लागणार नाही, यांच्या शब्दाला कुठे डाग लागू देणार नाही आणि या सर्वांच्या आदेशानंच येत्या पुढच्या काळामध्ये आम्ही काम करू आणि नक्कीच तालुक्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये, तालुक्याच्या जडणघडणीमध्ये आणि तालुक्यातल्या शेवटच्या कार्यकर्त्याला मोहिते पाटील परिवाराकडून आणि जानकर परिवाराच्या माध्यमातून या युतीच्या माध्यमातून नक्कीच कार्यकर्त्याला न्याय देण्याचा आमची त्या ठिकाणी भूमिका आहे. नाही, RPIचा लाभ झाला नाही बरं काय तरी तुम्हाला उमेदवारी दिली. तुम्ही म्हणता की स्वाभिमानाने निवडणूक लढवणार, पुढचा स्वाभिमान राहणार. पण पुढे जर विषय असा आला की महायुतीचा स्वाभिमानाने तुम्ही धर्म निभावा तर त्यावेळेस तुमची भूमिका आहे. 100% त्या वेळेला आम्ही ज्यांनी आम्हाला या ठिकाणी स्वाभिमानाने वागणूक दिली आहे त्यांच्यासोबत राहण्याचा आमचा त्या ठिकाणचा 100% शब्द देतो तो माणूस राहणार आहे. कारण त्यांच्या विरोधामध्ये आम्ही काम करू. आमच्या या ठिकाणी खूप मोठं मन केलं या ठिकाणी. आदरणीय खासदार साहेबांनी धैर्यशील मोहिते पाटील साहेब असतील, आदरणीय उत्तमराव जानकर साहेब असतील आणि त्यांचे सर्व समर्थक असतील, यांनी खूप मोठं मन करून आम्ही विरोध करून सुद्धा त्यांना या ठिकाणी विरोध करून सुद्धा त्यांनी आम्हाला या ठिकाणी निवडणुकीमध्ये आणि विनिंगची सीट त्यांनी आम्हाला दिली. त्याबद्दल त्यांचा अंतःकरणातून धन्यवाद व्यक्त करतोय. आजही त्या ठिकाणी जाहीर शब्द देतोय की त्यांच्याशी कधी गद्दारी होणार नाही, त्यांच्याशी कुठल्या प्रकारची फसगत होणार नाही. जे बी वेळ त्यावेळेस येईल त्यावेळेस तो विषय आमचा बाजूला ठेवू, परंतु त्यांच्या शब्दाशी मांडा. कालच्या प्रेसमध्ये जिल्हाध्यक्षांनी आमदार उत्तमराव जानकर यांच्या जातीचा दाखलाचा संदर्भ दिला, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? या ठिकाणी मी त्या अध्यक्षांना एकच सांगतो की जातीच्या दाखल्यामध्ये आपण बोलत असताना आदरणीय आमदार उत्तमरावजी जानकर साहेबांचा जो जातीचा दाखला आहे हा जातीचा दाखला काय मिलिंद सरतापेच्या सहीनं दिलेला नाही. आपण पत्रकार बांधव आता का तो काय तुमच्या सहीनं दिलेला नाही किंवा इथं विचारपीठावर बसलेली जी वडीलधारी मंडळी आहेत यांच्याही कोणाच्या तो सहीनं दिलेला नाही, तो न्याय व्यवस्थेने दिलेला दाखला आहे. त्यामुळे तुम्हाला जर त्या दाखल्यावरती चॅलेंज करायचं माझं तुम्हाला या ठिकाणचं आव्हान आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून मला तुम्हाला आव्हान आहे की तुम्ही त्या दाखल्याच्या बाबतीमध्ये न्यायालयीन लढाई किती लढणार? अरे विनाकारण जातीच्या दाखल्याचं भांडवल आपण करता, आपण थोडं स्वतःला काहीतरी या ठिकाणी वाटून घेतलं पाहिजे. आपण या ठिकाणी हे बोलत असताना
निवडणूक चालली कुठली, तुमच्याकडे कुठला मुद्दा नाही, तुमच्याकडे बोलण्याचं काही विजन नाही. आणि रिपब्लिकन पक्षाची अख्खी टीम या ठिकाणी बसलेली आहे. ही टीम एका ठिकाणी बसून रामदाजी आठवले साहेबांचा आदेश मानणारी, मी मागायचा एक सांगतोय की या ठिकाणी वडीलधारी मंडळ आहेत. साहेब तुमचं बी म्हणावं त्या ठिकाणी जेवढं वय नाही तेवढं या ठिकाणी काम केलेली माणसं आहेत की आठवले साहेबाला पायमान होऊ शकत नाही. त्यामुळं त्यांनी अशा वल्गना करू नयेत. आणि जातीच्या दाखल्याचा विषय तुम्ही वारंवार काढू नका. आपण या चुकीच्या वल्गना करता. आणि जर जातीचा दाखला खोटाच आहे म्हणता तर तुम्ही न्यायालयात जावा, न्यायालयात लढाई लढा. का ते लढू शकला नाही तुम्ही आतापर्यंत? या चुकीच्या पद्धतीने ट्रीटमेंट करू नका. कॅंगा साहेबांना एक प्रश्न आहे बरं का. आपण एक ज्येष्ठ नेते आहात आणि जरी सोमनाथ भोसले तिकडचा जिल्हाध्यक्ष असतील किंवा 2 गट असतील तर सर्वांचं बलस्थान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत. मग तरी आपण ज्येष्ठ म्हणून साहेब असतील किंवा सर्व आपले डॅडी असतील, तुम्ही असा प्रयत्न करणार नाही का की बाबा सोमनाथ भोसलेला बोलून घ्या किंवा तरी तुम्ही बाळासाहेब दाजींना बोलून घ्या, त्यांना सांगा आपला प्लॅन बाबा आपण सत्तेत जाणं गरजेचं आहे, असं तुम्ही काय नियोजन केलंय का? असं करणार आहे का? तसं ठीक आहे. वादवड वगैरे राहिलं बाजूला, पण आता आपल्याला जागा मिळालेली आहे, ते खाकाची जागा मिळाली आणि विजय विनिंग शॉट आहे हा. मग असं असताना एक सकारात्मक वातावरणात तुम्ही काय पुढे पाऊल उचलणार आहे का? बोललेलो आहे, चर्चा चालू आहे. आता सुद्धा त्यांच्याशी पुन्हा चर्चा करणार. वेळ पडली तर त्यांची पाय धरायची सुद्धा आमची तयारी आहे. ती माझ्या मुलासारखी आहे. काय प्रश्न कसा आहे की आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याला कधीही सत्तेची संधी मिळत नाही. मिलिंद सरतापेंच्या रूपानं एक आंबेडकरी चळवळीचा निळा झेंडा खांद्यावर घेतलेला परिवर्तन चळवळीत काम करणारा कार्यकर्ता जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये जातो. जे लोक आता आपल्याबरोबर नाही, आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी त्यांना विनंती करेन की आपल्या समाजाचा, आपल्या रक्तमासाचा, आपल्या निळ्या झेंड्याचा, आंबेडकरी चळवळीचा एक कार्यकर्ता जर निवडून येणार असेल आणि जिल्हा परिषद सभागृहामध्ये सत्तेत जाणार असेल तर तुम्हाला ते चांगलं वाटतं का वाईट वाटतं हे मी एकदा जाहीर करा. आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता सत्तेमध्ये जाऊच नये अशा पद्धतीची हलकट भूमिका कुणी या ठिकाणी ठेवू नये अशी माझी विनंती आहे. पण नक्की त्यांच्याशी बोलणार आहे अशा पद्धतीने बोलणं चालू आहे. त्यांना सांगितलं राजाभाऊचा तुम्हाला आदेश देतो, मग राजाभाऊला असं सांगून तुम्ही चर्चा करून सोमनाथ भोसलेला बोलून देऊ अशी काय चर्चा विनिमय बैठक होऊ शकते? थोडं थांबा. फॉर्म काढायची शेवटची मुदत संपली की हे प्रश्न तुम्ही आम्हाला विचारणार नाही, तुम्हाला पिक्चर दिसेल समोर. मला रिपाईचे नेते धनाजी पवार यांना प्रश्न विचारायचे. गेले अनेक वर्ष तुम्ही चळवळीमध्ये काम करता. या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये मोहिते पाटील यांचं वर्चस्व राहिलेलं आहे. आता या ठिकाणी आमदार उत्तमराव जानकर साहेब विद्यमान आमदार आहेत. 19 पासून आपण भाजपबरोबर आहे. एकूणच RPIला किती सत्तेचा वाटा मिळाला किंवा एक साधं उद्घाटन जरी असेल तरी तुमच्या पदाधिकाऱ्यांना कधी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने बोलवलं का? इथं या माळशिरस तालुक्यात शेतकरी चळवळ आहे, इथं आंबेडकरी चळवळीचे विविध गट आहेत, डाव्या उजव्या आघाडीच्या विचाराचे लोक आहेत, अनेक संघटना, म्हणजे देशात जेवढे पक्ष आहेत तेवढ्या पक्षाचे पुढारी या जिल्ह्यात आहेत. अलीकडच्या काळात विधानसभेच्या वेळेस चित्र वेगळं होतं. आता परवा अकलूज नगर परिषद झाली, परंतु आता झडपी पंचायत समिती लागली. इथल्या भाजपाच्या नेतृत्वानं सगळ्या संघटना, सगळे पक्ष बाजूला केलेले आहेत आणि ते स्वतःच लढतात. त्याबद्दल काय सांगता? विषय असा आहे, माळशिरस तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन जाहीर झाले आणि राजाभाऊ सरवतेंच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्या बैठकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे 2 गट एकत्र आले आणि एकत्र येऊन इलेक्शन लढायचं ठरलं गेलं. त्यानंतर आमचे सगळे ज्येष्ठ मंडळी बसून रिपब्लिकन पक्षाची युती भाजपबरोबर आहे यासाठी आम्ही आदरणीय रामभाऊ सातपुतेंना भेटायला गेलो. भेटायला गेल्यानंतर आम्ही जेवढ्या राखीव जागा आहेत त्या पूर्ण जागेची मागणी त्या ठिकाणी आम्ही केल्यानंतर वेळापूर एक जागा आणि प्रामुख्यानं आम्हाला जागा पाहिजे होती ती बोरगाव गट पाहिजे होता. रामभाऊ सातपुतेंनी वेळापूरचं येस केलं होतं. आम्ही म्हणत नाही, आम्हाला नाही म्हणतो. येस म्हटल्यानंतर आम्हाला दुसरा एक पर्याय त्यांनी सांगितला की बोरगावचे पाटील राजकुमार पाटलांना तुम्ही एकदा जाऊन भेटा. त्यानंतर आम्ही सगळी आमची RPIची टीम तालुक्यातली टीम आम्ही
सगळे त्या ठिकाणी गेलो, त्यांना चर्चेला घेतलं, चर्चा आमची झाली. परंतु त्या पाटलांनी आम्हाला अतिशय आमचा त्या ठिकाणी अपमान केला की त्यांनी स्पष्ट भाषेत सांगितलं की जर तुम्हाला रिपब्लिकन पक्षाला आम्ही जागा सोडली तर आमची मतं कमी होतील, आम्ही रिपब्लिकन पक्षाला बोरगाव गट देऊ शकत नाही. अशा पद्धतीचा आमचा अपमान त्या ठिकाणी झाला. म्हणून आम्ही परत एकदा आमच्या सगळ्या तालुक्यातल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांची बैठक झाली आणि पर्यायानं हे माढा मतदारसंघाचे खासदार आदरणीय दहिशील भैया आणि माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर साहेबांच्या भेटीसाठी आम्ही सगळ्यांनी ठरवलं. या दोघांच्या भेटी घेऊन आम्हाला या ठिकाणी जागा द्या अशा पद्धतीच्या मागण्या आम्ही दोघांकडे केल्या. त्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं, मदत केली, म्हणजे चर्चा पण अगदी चांगल्या पद्धतीच्या केल्या. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की रिपब्लिकन पक्षाला आम्ही निश्चितपणानं सामोरं घेणार आहे आणि त्यानुसार आम्हाला त्यांनी रिपब्लिकन पक्षाला त्यांनी जागा सोडलेली आहे. त्यामुळं माळशिरस तालुक्यातला जेवढा जे रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता आहे, वर धर्मपुरीपासून ते खाली जांभूळपर्यंत होता, सर्व टोटल कार्यकर्ता हा मोहिते पाटील गट आणि जानकर गटाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार आहे. नक्कीच. दुसरा प्रश्न असा आहे मिलिंद सरताप यांना आहे. माळशिरस तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे प्रवेश सोहळे चाललेले आहेत, अगदी काही अंशी मोहिते पाटील पार्टीतले कार्यकर्ते फोडून येत आहेत, जानकर साहेबाच्या गटातले जात आहेत, अगदी RPIचे सुद्धा कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. खरं तर गेले अनेक वर्ष आपण ज्येष्ठ मंडळी आहेत, इथल्या तालुक्याचं जिल्ह्याचं राजकारण बघत असताना फोडाफोडीचं किंवा कार्यकर्ते पळवापळवीन त्यांना राष्ट्रवादीतनं न्यायचे आणि तिकडं तिकीट द्यायचे, असं कधी घडलं नव्हतं. आता होताना दिसतं, त्याबद्दल काय सांगा? यामध्ये आजपर्यंतच्या इतिहासात मी तुम्हाला मागायला वापरला की की आजपर्यंतच्या इतिहासात तालुक्याने कधीच पाहिलं नाही. ते या ठिकाणी घडतंय, गावगावच्या पुढाऱ्यांना, गावगावच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी फोडाफोडीचं कार्यक्रम, त्याला काय तर दाबायचं, त्याचं काय तर करायचं आणि काय तर माणसाचं कुठंतरी अडकलेलं असते. आणि आता काय झालंय, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता केंद्र भारतीय जनता पार्टीचंच आहे. त्याच्यामुळे सत्तेचा वापर, मी प्रामाणिकपणे सांगेन की हा सत्तेचा वापर फक्त फोडाफोडीच्या राजकारणासाठी आहे. त्यांनी आमच्यावर सुद्धा या ठिकाणी गाव घातलेला आहे. अकलूज मधला या ठिकाणी युवा आघाडीचा कार्यकर्ता आमचा युवकचा शेराधीश त्यांनी फोडला. अरे आम्ही सोबत तुमच्या आहोत, एखादी तुमच्या चहाच्या कपात आम्ही मिळते नाही, तुमच्या बरोबर इमानी घेतबारी काम करतो, तुमचा कार्यकर्ता आमचा प्रवेश देता त्याला. अरे तो आमचा त्या ठिकाणचा उमेदवार होऊ शकत होता, त्याला तुम्ही फोडला. आणि या तालुक्यामध्ये तुमच्या डोक्यात एकच कार्यक्रम आहे, दुसरं काय नाही. ह्याला फोडा, त्याला फोडा, ह्याच्या मागे काय तर लावा, ह्याला काय तर फोन लावा, तिकडून कोणाचा तर फोन आला, ह्याच्यापेक्षा दुसरा कार्यक्रम हाती नाही. उठायचं सुटायचं, ते भाजपचं काम घ्यायचं, गळ्यात घाला, चला करा प्रवेश. बंगल्यावरती 2 पॅन्टर टाकलेले, तुमच्या डोक्यात एकच आहे. अरे विकासाच्या मुद्द्यावर माझी तुम्हाला या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून आपल्या विनंती आहे की विकासाच्या मुद्द्यावरती जर सांगायचं झालं की वेळापूर आणि अकलूजला जाणार रस्ता आहे, तर रस्त्याचं राजकारण का लावलंय, ते राजकारण आपण पहिले थांबवलं पाहिजे. त्या रस्त्यासाठी मी मागच्या 2 महिन्यापूर्वी ज्यावेळेस आंदोलन केलं, त्या आंदोलनात त्यांच्या नावाने सांगितलं होतं, तुम्ही पालकमंत्र्याच्या जवळचे ताईत आहात, तुम्ही आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या गळ्यातले ताईत आहात, त्या रस्त्याची निविदा काढा. वेळापूर सारख्या गावाचा ग्रामीण रुग्णाचा प्रश्न आहे, मी स्वतः निवेदन 1000 वेळा दिले आहेत त्यांना, पालकमंत्र्यांना निवेदन दिले आहेत. अशा असंख्य प्रश्न गावात आहेत, असंख्य प्रश्न. त्यांच्याकडे डोक्यात, या विकासाच्या डोक्यात काय नाही, विकासाचं त्यांच्या डोक्यातच काय नाही. आता आमच्याकडे काय गडी त्यांनी काढायला लावले. आता ही गडी बोलतात म्हणजे काय मोकळ्यात बोलत नाही, तर मोकळ्यात कोणी बोलत नाही. पत्रकार साहेब, माझी विनंती आहे तुम्हाला, ह्या गड्यांना सुद्धा आमच्या काहीतरी यांचं नियोजन झालेलं आहे 100%, त्याच्याशिवाय बोलत नाही. आज जिल्हाध्यक्षांना सुद्धा आपल्या माध्यमातून एक सवाल आहे, त्यांना तुम्ही विचारला पाहिजे बरोबर. आजपर्यंत तुम्ही राजाभाऊ सरवदे साहेबांना बाप मानत होता, कालच्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही राजाभाऊ सरवदेचं नाव घेणं टाळलं. ही या ठिकाणची दुर्दैवाची गोष्ट आहे. गेली 38 वर्ष म्हणता तुम्ही राजा सरवदे मला बाप आहे, एक नेता, एक झेंडा, एक पक्ष. अरे आयुष्याची 25 वर्ष आम्ही सुद्धा घालवताना बऱ्याचशा ऑफर या मिलिंद सरतापाने या ठिकाणी डावलेल्या, त्यांनी सोडून दिलेल्या आहेत. जर त्या ऑफर स्वीकारल्या असते तर आज बी या ठिकाणी तुम्हाला सांगतो आम्ही कुठेतरी सत्तेत गेलो असतो. त्या सर्व वडीलधारी मंडळांना आम्ही सोबत घेऊन ह्या गोष्टी कधी सुद्धा केल्या नाहीत. आम्ही विमाने गेलो बारे आदरणीय आठवले साहेबांचा आदेश मानून, राजाभाऊ सरवदे साहेबांचा आदेश मानून आणि रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया हाच अजेंडा या ठिकाणी राबवला.
केंगार साहेब, माळशिरस तालुक्यामध्ये पंचायत समितीचे 18 गण आणि जिल्हा परिषदेचे 9 गट आहेत. आपल्याला आपल्या पक्षाला वेळापूरची जागा सुटलेली आहे. एकूणच या उरलेल्या गणामध्ये गटामध्ये आपण रिपब्लिकन पक्षाची टीम आहे. तुम्ही महाविकास आघाडीच्या बरोबर कशा पद्धतीनं उभं राहणार आहे, कशा पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवणार आहे? रिपब्लिकन पक्षाची व्यूहरचना ठरणार आहे. रिपब्लिकन पक्ष अति पूर्ण ताकदीनं आम्ही सगळे कार्यकर्ते महाविकास आघाडीचे या तालुक्यामध्ये काम करणार, 100% करणार आहे. आणि फोडाफोडीच्या राजकारणाचा विषय मांडला, तुम्हाला माहित आहे पैशाचा सत्तेचा माज आहे. सत्तेची भीती दाखवून पैसे वाटून ही सगळी नाटकं चाललेली आहेत. त्यामुळं या माळशिरस तालुक्याची स्वाभिमानी जनता आपल्या या तालुक्याच्या अस्तित्वाची लढाई पूर्ण ताकदीनं लढेल. आणि मी तुम्हाला रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने मी सांगतो की या ठिकाणच्या राम सातपुतेची एकही जागा निवडून येणार नाही. 100% या ठिकाणची जागा निवडून येणार. रिपब्लिकन पक्षाचे सगळे कार्यकर्ते पूर्ण ताकदीनं काम करतात. परवा ज्यावेळेस तुमच्या महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ असेल त्यावेळेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे साहेब उपस्थित असणार का? त्याची काही चर्चा झालेली नाही. आमची राजाभाऊची येण्याच्या संदर्भामध्ये चर्चा झालेली नाही. मी तुम्हाला एवढं सांगेन पत्रकार परिषदेच्या संदर्भात की ह्या सगळ्या गोष्टी राजाभाऊंच्या कानावर घालून आम्ही ते सगळे करतो. राजाभाऊ येतील का नाही येतील, राजाभाऊंची या ठिकाणची काय भूमिका असेल येणारा काळ तो सांगेल आणि आपण सगळे प्रत्यक्ष ती बघचाल. आत्ताच सगळे पत्ते आम्ही ओपन करणार आहोत. एक शेवटचा प्रश्न, एकंदरीत आता तुमची वेळापूर जिल्हा परिषद गट आणि तिथल्या दोन्ही गणात काय भूमिका असेल आणि तुमच्या सर्वांची काय भूमिका असेल? तालुक्याचे सगळ्याचे आमची महाविकास आघाडीबरोबर काम करणार सगळ्याबरोबर एका जागेसाठी नाही किंवा एका गणासाठी नाही, पूर्ण तालुक्यामध्ये आम्ही महाविकास आघाडीचं पूर्ण ताकदीनं काम करणार. 9 जिल्हा परिषद आणि असंतोष पंचायत समिती बोला. आणि वर्गात तुम्ही पत्रकार परिषद झाल्यापासून तुमचा एकच मुद्दा आहे, लोकांनी उत्तर दिलं नाही. जे आता जी भाजप सोबत आहेत चौक, जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस, कार्याध्यक्ष आणि दुसरं बहादूर सोरे, त्या चौकावर आम्ही सर्वजण आम्ही आहे 150-200 कार्यकर्ते जे आहेत यांच्यावर कशी कारवाई होईल, कसं होईल, रामदास आठवले आणि राजाभाऊ सरवदे साहेबांना आम्ही तक्रार देऊन त्यांच्यावर कशी कारवाई होईल हे आम्ही सर्वजण मिळून एक लेखी पत्र देऊन त्यांच्यावर तक्रार करावी असं आम्ही मागणी करतो. धन्यवाद.